वेलकम इन जयस किचन. तर आज आपण गरमागरम असा वाफाळलेला आलू पुलाव बनवलेला आहे आणि त्यासोबत आपण उडदाचा पापड देखील तोंडी लावायला घेतला आहे. आलू पुलाव बनवण्यासाठी आपण इथं 2 मीडियम आकाराचे कांदे कट केलेत आणि थोडंसं अद्रक किसून घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो मीडियम आकाराचा आपण कट करून घेतलेला आहे आणि इकडे बटाटेसुद्धा आपण चौकोनी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि इथे तांदूळ देखील आपण धुवून घेतलेले आहेत. 2 भांडी घेतलेले 2 कप. कुकरमध्ये आपण 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल देखील आपलं तापलेलं आहे आणि आता आपण त्यात कांदा आणि अद्रक किसलेलं घालून मीडियम गॅसवर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला भाजत आलेला आहे. आता आपण त्यात टोमॅटो घालून टोमॅटो देखील आपण चांगला परतून घेणार आहोत तेलावर. टोमॅटो देखील आपण परतून झालेला आहे. तेलावर बघावर तेल सुटलेलं आहे आणि आता आपण लाल तिखट घालत आहोत. आपण इथं 2 ते 3 चमचे लाल तिखट घालत आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आणि आता लाल तिखट देखील आपण व्यवस्थित परतून घेऊया. गरम मसाला घालूया आपण 1 ते 1.5 चमचा. पुलाव मसाला 2 चमचे घालूया. पुलाव मसाला परतून झाल्यावर आता आपण बटाटे घालूया त्यात. बटाटे देखील आपण परतून घेतलेले आणि आता तांदूळ धुतलेले आपण परतून घेऊया एकसारखं. आणि परतून झाल्यावर आपण त्यात तांदळाच्या डबल पाणी ओतणार आहोत. चवीपुरतं मीठ घालूया आपण त्यात. मीठ विरघळेल इतपत आपण हलवून घेऊया. कोथिंबीर देखील घालूया वरून आपण आणि कुकरचं झाकण लावून आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया. आपल्या शिट्ट्या झालेल्या आणि कुकर थंड देखील झालेला आहे. बघूया बरं आपला आलू पुलाव कसा झालेला आहे. तर बघा बरं, छान असा आपला आलू पुलाव तयार आहे. सुटसुटीत आणि खमंग असा वास देखील सुटलेला आहे. त्याच्यावर तुम्ही तूप देखील घेऊन खाऊ शकता. डाळीची आमटी देखील घेऊन खाऊ शकता किंवा नुसता देखील हा पुलाव गरमागरम पापडसोबत किंवा लोणच्यासोबत खाल्लात तरीसुद्धा खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. कमी साहित्यात पुलाव आपला तयार आहे.